कुटुंबियांना तुम्ही इथे पाठिंबा देण्याला आहे, तुमची काय मागणी आहे? मगर कुटुंबीय विष्णुनगर जिल्हा या ठिकाणी गेल्या 40 वर्षापासून व्यवसाय करत आहे आणि व्यवसाय करत असताना 2013ला त्यांचे वडील वारले आणि ह्या मुली लहान होत्या. एका मोठ्या कंपनीला, जॅपनीज कंपनीला जागा हवी होती मागच्या रस्त्याला, म्हणून त्यांनी एक जागा विष्णुनगर या ठिकाणी पाहिली. 109 झोपड्या त्या ठिकाणी तोडायच्या होत्या, परंतु तिथं उठाव झाल्यानंतर दुसरी जागा कुठे शोधायची तर ती मिळाली, ती सुजाता एंटरप्राइजेस म्हणजे मगर कंपनी. आणि यांनी मग यांच्या पाठीमागे कोण नाही हे पाहत तिथले नेते, जे नेते असतील तिथलं प्रशासन, महानगरपालिकेचं, MIDCचं काही प्रशासन, या सगळ्यांनी मिळून यांची जागा उठवण्याचा पूर्ण प्लॅन केला आणि त्यांची जागा उठवली. आणि त्यांना असं दाखवलं की तुमची झोपडी आहे, त्या झोपडीच्या बदल्यात तुम्हाला एक 15 लाख रुपये देतो. आई अशिक्षित आहे, त्यांना खोटं सांगून यांचेच वकील कोर्टात दावा दाखल करून कोर्टाची दिशाभूल करून या ठिकाणी त्यांना 15 लाख रुपये दिले. परंतु तुम्हाला गंमत दाखवतो, 15 लाख विवेक कवडे नावाच्या एका इस्माता होता, तो बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचा, आणि तो तिथेच त्यांनी फाडला. आणि त्याच्यानंतर एक वंदना डेव्हलपर यांनी ते RTGS केलं. म्हणजे अशा पद्धतीची फसवणूक त्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने केली आहे. गेल्या 2 वर्षापासून हे पाठपुरावा करत आहेत, परंतु केराची टोपली दाखवण्याचं काम आणि यांना फक्त गोलगोल फिरवण्याचं काम ही महानगरपालिकेचं प्रशासन करतं आहे. ही गोष्ट लक्षात विरोधी पक्षाच्या आल्यानंतर आम्ही हे प्रकरण हातात घेतल्यानंतर संबंधित जे अधिकारी आहेत, आयुक्त, मागच्या 2-3 दिवसापूर्वी आमची बैठक झाली. त्यामध्ये त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की झालेली चूक आपल्याला भरून काढता येणार नाही, परंतु आहे त्या ठिकाणी तुम्ही तिथे बांधा. अरे बांधा कसं? तोडलं तुम्ही, 1 कोटीचं मशिनरी तुम्ही तोडली, बांधकाम तुम्ही तोडलं. तर आमचं म्हणणं आहे, जे तुम्ही इनलिगली जे तोडलं आहे ते तुम्ही आम्हाला बांधकाम करून द्या. त्यांची जी मशिनरी तोडल्यात त्या ठिकाणी त्यांना परत पुन्हा एकदा व्यवसाय करण्याची संधी देऊन त्यांना परत उदरनिर्वाहाचं साधन तुम्ही उपलब्ध करून द्या. हे आम्ही जेव्हा त्यांना सांगितलं, परंतु गेल्या 3 दिवसात त्यांनी काहीही उत्तर दिलं नाही. त्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव बसावं लागलं. जर आजच्या लाक्षणिक उपोषणाला यांनी सकारात्मक उत्तर दिलं नाही तर येत्या 8 तारखेपासून मी स्वतः यांच्यासोबत आमरण उपोषणाला बसणार आहे. जोपर्यंत या कुटुंबाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत रिवून पक्ष गप्प बसणार नाही. रोजगार तोडून टाकलेला आहे, पण त्यानंतर महापालिका केंद्र काढून सर्व काम करते. तर नेमकं तुम्ही कसं मागता की त्यांचं तोडलं म्हणून काय नाही? MIDCने 2005ला महानगरपालिकेला त्यांच्या विकास कामांसाठी त्यांना ती जागा उपलब्ध केली आणि 2021ला एक टेंडर, ते वर्क ऑर्डर आहे जी 109 झोपड्या तोडून त्यांना जो रस्ता बांधायचा होता तिथे तो टेंडर आणि वर्क ऑर्डर होती. परंतु कुठलंही विकास काम नसताना त्या जागी रस्ता करण्याचं, म्हणजे जे मगर कुटुंबियाचं जी मालमत्ता तोडली तिथे विकास कामं करत असताना कुठलंही टेंडर नाही आहे, कुठलीही वर्क ऑर्डर नाही. मग हे कुठल्या आधारित तिथे रस्ता केलेला आहे, ते टेंडर त्यांनी कुठं फिरवलेलं आहे याची माहिती आणि शोध घेण्याची वेळ आलेली आहे.